अरे त्याचा नंबर पाठव, त्याचं घर गावन झालंय, कुठं राहायला कोणाचा नंबर पाठव जरा. हॅलो. हॅलो, बोला. नमस्कार. हा नमस्कार. कुठं लागलाय फोन दादा? फोन रणजित माने सबकुछ जाने केंद्रामध्ये लागलाय, बोला. कुठं? रणजित माने सबकुछ जाने केंद्रामध्ये लागलाय, बोला. काय काम आहे? बर बर दादा, तुम्हाला जरा व्हॉट्सअपला पत्रिका पाठवतो, जरा लई त्रास व्हायला, जरा बघा काय करताय. ठीक आहे पाठव. वायफाय माझा चालू आहे. कालच 500 रुपयाचा बॅलन्स मारलाय मी. पाठव लवकर. वाय बर. हॅलो. हा बोल. हा आल्या बघा पत्रिका. आल्या? अरे डोळ्यासमोर दिसालय माझ्या सगळं. काय काय? माणूस म्हणून तू घाण आहेच. बर. एक नंबरचा भिकार चोट आहेस. हा, लक्षात ठेव. इलेक्शनला ह्या नेत्याकडनं पैसे घे, त्या नेत्याकडनं पैसे घे, इथं जेवण कर, मतदान दुसऱ्याला कर. हे कॉमन रोग आहे सगळ्यांनी. माझं मेन मुद्दा सांगा. आणि काय? आणि कामाला तर कोण तुला ठेवून घेतच नाही. एक वेळ कुत्र्याला ठेवून घेतील, परत तुला ठेवून घेणार नाही कामावर. एवढा भिकार सोड दिसते त्यात. एक नंबर भिकारचा डोळ्यासमोर दिसते ना माझ्या. ये परवा पण मी 2 कंपनी सोडलोय, आता एका कंपनीत चाललोय. घेतील का नाही? अजिबात घेते नाही. कपडे काढून तुला मारतील. बर बर. आणि अरे 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 अरे, हॅलो. लग्नाचा योग तर तुझ्या नशिबात नाहीच. रुईचं झाड पण तुला मिळणार नाही. काय सांगालाय? होय, लक्षात ठेव, लक्षात ठेव. अरे बापरे दादा, लग्नाचं काय हो? मला एकटा म्हटलं परवा 15 दिवसात होईल म्हणून. 15 दिवसात पैसे लावतो. तुझं जर लग्न झालं ना, माझी बायको वाजवत घेऊन जा. तुमची बायको मी घेऊन जाऊ? हा, वाजवत घेऊन जा. मग माझं लगीन होणार नाही म्हणता? अजिबात होणार नाही, लक्षात ठेव. बर बर. पुढं आणि 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 काय काय सांगायला पाहिजे तुला? सांगा की दादा काय तर. सांगू नव? साईडला तुझ्या कोण नाही नव? नाही मी तर रानात आहे, वाटत आहे. तेल घालून कानात ऐक. आता गाडीत तेल घालायला पैसे नाहीत, कानात का तेल घालू? सांगा काय झालंय. तुला झटका येतील सांगितल्यावर. का हो? काय झालं? तुझ्या पेचात कुठली तरी एक गाठ आहे. माझ्या पेचात गाठ आहे? मला 2-4 पेच आहेत. कुठं काय गाठ? कुठं आहे? अरे पत्रिकेत समोर दिसाल ना, ही काय समोरच आहे ना गाठ. बर बर. ती गाठ हळूहळू गॅस टाकी एवढी होणार. अगं बाई. आणि 16 किलोची होणार ती गाठ. तुला का नाही गाठ आणि फोड दाखवीन काय? तू पहिला ह्या पत्रिकेच्या आधी त्या कामाला कुठं होतास? मी फाउंड्रीत कामाला होतो. त्या फाउंड्रीचा मालक बोलतोय मी, रणजित माने. सुधीनं वागा जरा. कामावर याचं बंद काय केलं रे रांड्या? रांडीच्या? अरे तू मालक म्हणण्याच्या लायकीचा आहेस का रे कुचक्या? मग अंगावर ऍडव्हान्स घेतला आणि पळून गेला. किती ऍडव्हान्स तुझ्या अंगावर? ऍडव्हान्स घेऊन किती वर्ष झालं? ऍडव्हान्स किती वर्ष झाली? तुला विचारलं मी किती वर्ष झाली. मी लक्षात 10 वर्ष झालं. 3 लाख रुपये ऍडव्हान्स घेऊन 10 वर्ष झालं. आणि तुम्ही ऍडव्हान्स कट करता किती? 3000 रुपये महिन्याला कट करतायसा. ऍडव्हान्स घेऊन 10 वर्ष झाले. तुझं 3000 किलो दुखा लागलंय. मग किती क्या कट करायचं? 30 ते 35 रुपये मालक तुम्ही कट करायला पाहिजे. मला परवडायचं कसं हो? 30 ते 35 रुपये तुझं महिन्याला कट करायचं म्हणजे 86-87 वर्ष तुझं काही पैसे भेटत नाही. तू काय मला पैसे देत नाहीस. असलं कुठलं काढलास तू? आणि मला सांग, त्याशी रागानं का गेलास? मला कारण सांग जरा. कंपनी तुम्हाला जरा तर माणूस काय आहे काय? 15-20 माणसाच्या समोर मला बोलला लेट आलो म्हणून. किती लेट आलतो? 3-4 तासच लेट आलतो ना फक्त. अगं बाई माझा सोन्या, ग 3-4 तास म्हणजे तुला काय वाटत नाही? कसं वाटणार? घरची कामं करून यायला लागतात मला. मग तू 4 तास लेट आलास तरी तुला बोलायचं नाही? तू कोण आहेस रे? असं काय 5-6 तास लेट आलो काय मी कामावर? 4 तास लेट आलास तर तुला काय बोलायचं नाही? तू कोण लागून गेलास रे रांड्या? शिवा देऊ नकोस. शिवाय देऊ नको नाही. ते मला सांग, माझा ऍडव्हान्स टाका आणून पहिला सगळं. देणार नाही. महिन्याला जर 30-35 रुपये कमी करत असला तरच मी येणार कामावर, नाहीतर नाही येणार. हे माझा व्यवसाय जोरात चालू आहे. 50 बायका माझ्या समोर बसल्यात. 50 बायका समोर गुच्च्या घालीन मी. तुला सांगतो, नाणीत घालून मारीन. भावा तू झट न ये, माझं पैसे क्लिअर कर, नाहीतर कामावर ये. मला कामाची गरज आहे. नाही, तुझं काम गेलं उड्यात येत नाही. जा. मग तुझं भविष्य इथनं पुढचं लई मोठं धोक्यात आहे. या 2-3 मिनिटात तुझ्या अंगावर संकट येतं की नाही बघ, लई मोठं. येऊन दे. चल आलोच थांब.